नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. कधी-कधी आपल्याला तोंडाला चव नसते, त्यावेळेस आपण काय बनवावं हा प्रश्न पडतो. तर चला असं चमचमीत असं गावरान पद्धतीने वांग्याचं भरीत आपण करणार आहोत. चला तर त्यासाठी मी इथे 4 वांगे घेतलेले आहे. मोठे वांग्याचे भरताचे वांगे भेटतात ते. असे मोठे वांगे घेतलेले आहे. तर आता त्या वांग्यांना आपण तेल लावून घेतलेलं आहे बघा. तेल लावून घेतल्यानंतर शेगडीवर मी इकडे वांगे भाजण्यासाठी ठेवलेले आहे. आता हे वांगे आलटून पलटून भाजायचे आहे. ही बाजू भाजली ती वरती करायची आहे, म्हणजे सगळीकडे वांगे भाजले जातात. बघू शकता वांग्यांना पलटी मारलेली आहे. आज एक वांगे भाजलेले आहे. आता हे 3 वांगे मोठे आहे ना, ते राहिले ते भाजायचे, ते भाजून घेतलेले आहेत. आता ते भाजलेले वांगे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आता हे वांगे आपले थंड झालेले आहे. तर आता आपण याची टरफले काढून घेणार आहोत. आपण वांग्यांना तेल लावल्यामुळे त्याची टरफले अलगद निघतात. व्यवस्थितपणे ते काळे भाजलेले टरफल असतात ना, ते काढून घ्यायचे आहे. आता आपले वांग्याचे टरफल काढून झालेले आहेत, बघू शकता. तर आता आपण या वांग्यामध्ये कधी वांगे वरून दिसतात चांगले पण आतून आळी असते, ते आपल्याला दिसत नाही भाजल्यामुळे. त्यासाठी 4 फोडी करायच्या आहे आणि चांगले हाताच्या साहाय्याने उचकून उजेडमध्ये बघायचं आहे की आळी वगैरे आहे की नाही. तर मी सगळे वांगे तसे चेक करून घेतलेले आहे बघा. सुरुवातीला आपण वांगे भाजायच्या अगोदर तेल लावतो ना, त्यावेळेस पण एकदा चेक करायचं आहे आणि आत्ता पण आपण जे वांगे फोडतो ना, त्यावेळेस पण चेक करून घ्यायचं आहे. आता आपले वांगे सोलून झालेले आहे. इकडे मी वाटण तयार करून घेणार आहे. 1 कांडी लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेणार आहेत आणि कांदा बारीक चिरलेला आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता. आता इकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यावर तेल टाकले. तवा गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे टाकले. जिरे छान फुलू द्यायचे. जिरे छान फुलले की त्यामध्ये टाकायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता चांगला तळला की त्यामध्ये टाकायचे आहे बारीक चिरलेला एक कांदा. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर आपण लसूण आणि हिरवी मिरचीचे जे ठेचा होता ना, बारीक वाटण केलेलं, ते परतून घ्यायचं आहे. कांद्यासोबत मिरची आणि लसणाचा कच्चेपणा कमी होईल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे.
आता आपलं मिरची लसूण आणि ते परतलेले आहे. तर जे आपण वांगे फोडून घेतलेले होते ना भाताचे, ते वांगे यामध्ये टाकून देऊ. उलटणीच्या साहाय्याने बारीक करायचे आहे चांगले. आपलं परतलेलं वाटण आणि ते आणि वांगे चांगले उलटणीच्या साहाय्याने एकजीव करायचे आहे. मोठ्या मोठ्या फोडी नाही ठेवायच्या. आता मसाला आणि वांगे एकजीव झालेले आहे ना, तर आता मग त्या स्टेजला टाकूया मीठ. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे उलटणीच्या साहाय्याने. आता आपलं वांग्याचं भरीत थोडंसं परतलेलं आहे. त्याला आपण थोडीशी 2 मिनटासाठी वाफ देऊया. तर एक झाकण घेतलेले आहे मी. ते 2 मिनटासाठी वाफवून घेण्यासाठी ठेवून देऊया. आता आपले 2 मिनिट झालेले आहे. वांग्याचं भरीत देखील परतून झालेलं आहे. तर बघू शकता आपलं वांग्याचं भरीत किती छान परतलेलं आहे. असं वांग्याचं भरीत ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी यासोबत खूप छान लागते. असंच वांग्याचं भरीत बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपलं घंटीचं बेल आयकॉन आहे ना, त्याला दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले जे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचतील आणि तुम्हाला कळेल. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.